अध्यक्ष महोदय, आम्हाला शहरामध्ये आम्हाला जिल्ह्यामध्ये विचारलं जातं की हे ट्रॅफिक समस्या कधी सुटणार. अध्यक्ष महोदय, आपल्याकडं उपाययोजना करण्यासाठी भूसंपादन आपण करणार होतो. भूसंपादन संदर्भामध्ये आमची काही मागणी राज्य सरकारकडे होती. अध्यक्ष महोदय, दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आमच्याकडं पुणे जिल्ह्यामध्ये आता रिंग रोड तयार होतं. रिंग रोड तयार होत असताना बऱ्याच ठिकाणी भूसंपादन झालेलं नाही PMRDच्या एरियामध्ये. अध्यक्ष महोदय, कनेक्टिव्हिटी करण्यासाठी आपल्याला या संदर्भामध्ये कठोर पाऊल घेऊन भूसंपादन करावं लागेल. जर रिंग रोड झाला तर आमच्याकडल्या IT सेक्टर असेल, ऑटोमोबाईल सेक्टर असेल किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्री सेक्टर असतील किंवा आमचे जे पण नॅशनल हायवे, मी प्रश्न विचारतो, नॅशनल हायवे असतील त्या सगळ्यांना जोडण्यासाठी आपल्याला याची फार मदत होईल. तर अध्यक्ष महोदय, जोपर्यंत DP तयार होत नाही तोपर्यंत या कनेक्टिव्हिटी होणार नाही. तर ते DP मंजूर करण्यासंदर्भात शासन काय विशेषतः PMRDचं काय भूमिका घेणार आहे हे पण या निमित्तानं सांगावं. सांगू इच्छिते की ह्या सगळ्याची कोंडी सोडवण्यासाठी सर्वतोपरीने जर आपण बघितलं तर NHIच्या माध्यमातून असेल किंवा रिंग रोड असेल, तिथले DP रोड जे आहेत जे विकसित करायचे आहेत, इंटरनल रोड आहेत आणि मेट्रो, या सगळ्याचं प्लॅनिंग आपलं आहे आणि ह्याचीच कामं चालू आहेत. आपल्याला माहीतच असेल अध्यक्ष महोदय की नाशिक फाटा ते केड हा 8 पदरी जो आत्ता हे ब्रिज तो मंजूर झालेला आहे आणि जे रिंग रोडसाठीचं जे आपल्याला भूसंपादनासाठी जो निधी आवश्यक आहे 600 कोटीचा अध्यक्ष महोदय, तर तो शासन हा उपलब्ध करून देणार आहे अध्यक्ष महोदय. तशी ऑलरेडी मुख्यमंत्री साहेबांनी पण सांगितलेलं आहे की आम्ही ॲक्विजिशनला लागणारा जेवढा पण निधी आहे तो उपलब्ध करून देऊ अध्यक्ष महोदय. आणि ट्रॅफिक सोडवण्यासाठी निश्चितच अध्यक्ष महोदय खूप मोठा टास्क आहे, उशीर लागतोय, पण आपण ज्या पद्धतीचं प्लॅनिंग अध्यक्ष महोदय करतोय तर आपण लवकरच लवकर तिथल्या सगळ्या ट्रॅफिकचं नियोजन करून आपण ही ट्रॅफिकची समस्या सोडवू. PMRDच्या संदर्भामध्ये स्वतः तीच भूमिका आहे. इंद्रायणी नदीपासून तर खेडपर्यंत असे बरेच छोटे छोटे पॅच आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला ॲक्विजिशन करायचं, पण आमच्याकडे तशा संदर्भातला काहीच नाही, निधी नसल्यामुळं ते ॲक्विजिशन होत नाही. तर त्या संदर्भामध्ये आपण मंत्री महोदय या संदर्भामध्ये योग्य असं काहीतरी निर्णय राज्य शासनाकडनं किती दिवसात येईल, म्हणजे त्या दिवसाने हे होईल अशा संदर्भातले आमचा एक प्रश्न आहे, तेवढा एक क्लिअर करा. ॲक्विजिशनचा निधी राज्य सरकारने द्यायचा आहे, तो आम्ही लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ. त्या संदर्भात मी स्वतः एक बैठक घेईन आणि तो आवश्यक निधी आपण देऊ. काही निधी हा महानगरपालिकेला स्वतःला त्या ठिकाणी खर्च करायचा आहे, त्या ठिकाणी महानगरपालिकेकडनंही तो वेगानं ॲक्विजिशन झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न करू. जिथे PMRDचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये PMRD आणि राज्य सरकार मिळून ॲक्विजिशन करता जो काही निधी लागेल तो निधी आम्ही उपलब्ध करून देऊ.